त्यांच्याकडे दिलेला आहे. त्यांचा फेस चेहरा घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत आणि म्हणून त्यांना ते मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी मनोमन इच्छा आहे. परंतु याचा निर्णय अखेरला वरिष्ठ नेते घेतील. तुम्ही म्हणताय तसं जुळत नाही सध्या. प्रॅक्टिकल काय, तुमच्या आकड्यापेक्षाही पुढे गेलेलो आहोत. म्हणून काही लोकांना वाटायचं की शिवसेना किती येईल, 25-30 येईल, 40 येईल, परंतु हा आकडा आम्ही कधीतरी पार केलेला आहे. आणि मजबूतीने आज लोकांनी शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जाणारा पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं, याचा आम्हाला अभिमान आहे. सुपडा साफ होणार असं काही लोक म्हणत होते तुमचं. सुपडा साफ होणाऱ्यांचा सुपडा साफ झालेला आहे. मी मागेही तुम्हाला सांगितलं, भविष्यकर्ते जे आहेत ते त्यांचं कधीही निगेटिव्ह निघलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवत नव्हतो. आमचं काम आणि जनतेचा विश्वास या जोरावरच हे सरकार आता येत आहे. कोणतं काम तुमच्या कामी आलेलं आहे? काय काय कोणते मुद्दे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सर्वात गेम चेंजर ठरलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी या 2.5 वर्षामध्ये सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन, मग देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा असेल, यांना सर्वांना बरोबर घेऊन एक गतिमान सरकार ज्याला म्हणतात ते 2.5 वर्षात दाखवलेलं आहे. कॉमन मॅन, सीएमची ओळख आहे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आणि माझं मुख्यमंत्री कोणी सेल्फी काढतं, कोणी त्यांना भेटतंय आणि मुख्यमंत्री सुद्धा अहोरात्र मेहनत करत होते, हे महाराष्ट्राने पाहिले. त्याचा कौल त्यांनी तिकडे दिलेला आहे. आणि मला वाटतं इतकं मजबूत सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात येत आहे. फॅक्टर चालला नाही असं दिसतंय साधारण. जरांगे पाटलांनी असं कोणताही कुणालाही आदेश दिला नव्हता, तुम्ही याच्याबरोबर जा की त्याच्याबरोबर जा. त्यांनी एकच सांगितलं, जो तुम्हाला चांगला वाटेल त्यांच्याबरोबर उभे राहा. आणि मला वाटतं त्याच पद्धतीने जरांगे पाटलांचे सुद्धा सर्व कार्यकर्ते महायुतीच्या बरोबर उभे राहिलेत आणि त्याचा परिणाम आज महायुती एकदम आघाडीने पुढे आलेली आहे. काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या जागेवरती पराभव झालेला आहे मोठ्या उमेदवारांचा काँग्रेसच्या. त्यांना जो काही आविर्भाव होता ना, जी काही त्यांना स्वतःबद्दलची जी काही मस्ती होती, त्या मस्तीचा हा परिणाम आहे. तुम्ही लोकांशी कनेक्ट राहा, लोकांशी मिळा, लोकांचं बोला. आम्हीच आहोत असं जर कुणी म्हणत असेल तर जनता त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही. दुसरा एक महत्वाचा फॅक्टर, महायुतीला, भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्ये सगळ्यात जास्त सीट्स मिळाल्यात आणि शिंदे साहेबांना जे तुम्ही अपेक्षित सांगत होतात तेवढं अपेक्षित, म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आले, पण जो एक मॅजिक आकडा होता तो काही गाठता आलेला नाही. मॅजिक आकडा आम्ही गाठलेला आहे. आम्ही मॅजिक आकड्याचे कमी नव्हतो. आज जे काही लोकांना वाटायचं की यांचे 40 जागा, 40 आमदार होते, हे फुटून गेले, मग त्याच्यातली 15 येतील, 20 येतील, हा आकडा तो सगळ्यांचा होता. परंतु आज जर पाहिलं, शिंदे साहेबांनी एकदा विधानसभेमध्ये घोषणा केली होती, मी जर आमचे 40 आमदारापेक्षा जर कमी निवडून आणले तर शेती करायला जाईल. आज त्यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवलाय आणि आज ते ताटमानेने सांगू शकतात, होय, ही शिवसेना प्रमुखाची शिवसेना आहे, जी आम्ही पुढे घेऊन चाललोय. ही निवडणूक तुमचे कोणते कोणते स्वप्न पूर्ण करणार? जागेबद्दल बरेच लोक म्हणत होते की माझी जागा पाडण्यासाठी फार मुंबईहून प्रयत्न होत होते. काही लोक आमचे स्थानिकही काही लोक प्रयत्न करत होते. त्यात आमचे काही मित्र होते, हितचिंतक होते, खास करून असं तुम्ही एकदा बोललेला जो होते तर त्यांना त्यांची जागा कळेल. मला तर माहित नाही, परंतु मी माझ्या निवडणुकीमध्ये कोण विरोधक काम करतंय यापेक्षा आपण कसं काम करायला पाहिजे याकडे माझं लक्ष होतं. आणि याचा सर्वांचा अहवाल हा सीएम साहेबांकडे गेलाय, ज्याची जागा त्यांच्या ठिकाणी त्यांना दाखवली जाईल. पक्षातल्या आणि पक्षाबाहेरचे नाही, हे जनतेने दिलेलं प्रेम आहे. मी विरोधकच मानतो आणि लढताना सर्वांना किती जरी कमजोर उमेदवार असला तरी तो लढतोय, याकडे मी दुर्लक्ष कधी केलं नाही. आणि म्हणून आज सर्व कार्यकर्त्याच्या मेहनतीवर ही सीट आम्ही जिंकलेली आहे. एक्झिट पोल जे आहेत त्याच्या एकदम विरोधात आले. एक्झिट पोल भाजपला 80-90 दाखवत होतं, तुम्हाला 40-50 सत्ता येणार होती, पण एक्झिट पोलच्या कमी पेक्षा दाखवली होती. फारच पुढे गेला. हे कसं जमलं? हे कसं ऍडजस्ट कसं केलं? हे बघा, सत्ता येणार होती हे आम्ही पहिल्या दिवसापासून सर्व छातीठोकपणे सांगत होतो. काही लोकांना हा आमचा अंदाज म्हणजे त्यांना बंकस वाटायचं, परंतु सर्वसामान्यामध्ये जाताना त्यांच्यामध्ये घुसून जेव्हा आम्ही काम करत होतो त्या टायमाला त्यांच्या सर्वसामान्याचे असलेले रिॲक्शन आम्ही पाहत होतो. म्हणून त्या जोरावर आम्ही सत्ता येणार असं सांगत होतो. आणि मग जेव्हा महाविकास आघाडी, जी कधीही लोकांना आवडलेली नाही, मुळामध्ये उभाठाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाणं आवडलेलं नाही, हे वारंवार सांगून सुद्धा महाविकास आघाडीचा झेंडा घेऊन जे लोक मिरवत होते त्यांना आता आपण पक्ष किती खाली डुबवलाय हे लक्षात आलंय. म्हणून जेवढे काही पोलचे अंदाज होते त्यापेक्षाही जास्त मतदान हे लोकांनी आम्हाला केलंय. आता याच्यावर आरोप प्रत्यारोप काही जरी केले तरी आम्ही जिंकलो हे सत्य त्यांना मानावंच लागेल. मान्य नाही, बॅलेट पेपरवर निवडणूक आहे.
हे काहीतरी आता उद्या आपण एक काय करू, आमचं सत्ता स्थापन करू, पुढची निवडणूक बॅलेटवर घेऊ. ईव्हीएम वर त्यांनी प्रश्न उभं केलेलं आहे. नाही, पुढची निवडणूक आम्ही बॅलेटवर घेऊ आणि जर त्याच्यातही त्यांना विश्वास नसेल तर हात वर करून निवडणूक घेऊ. आदित्य ठाकरे पण फार म्हणजे छोट्या 3-4 हजार आघाडीवर आहे आणि बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत, तेही पराभवाच्या छायेत दिसत आहेत. देव त्यांचं भलं करो. मतदारसंघामध्ये काम करावं लागतं हे त्यांची जाणीव त्यांना झाली असावी. कुणाचा पराभव होणं किंवा कोणी पराभूत होणं हे आम्ही त्यांच्यासाठी अशा प्रार्थना करणारे मधले नाहीत. जो कोणी लोकांना आवडेल, जो कोणी लोक ज्यांना कुणाला मतदान करेल, जो निवडून येईल त्यांना शुभेच्छा. जे काही कमी मतांनी पराभूत होतील त्यांना सुद्धा आमच्या भावना त्यांच्याबरोबर पोहोचतील आणि निश्चितच एक चांगला सरकार आता येतंय याचं सर्व लोक आता स्वागत करतील अशी अपेक्षा आहे. आम्ही मोठा पक्ष ठरवू असं म्हणणारे उद्धव ठाकरे 20च्या आतच आहे अजून. ते मोठाच आहेत ना, शेवटून मोठा. जे रनिंग मध्ये असतं ना की पहिला दुसरा तिसरा, तर हे खालून पहिले आलेले आहेत. सगळ्यांना कमी जागा मिळाल्या आणि अपेक्षित जे होतं त्यापेक्षा खूपच वाईट अवस्था उद्धव सेनेची झालेली आहे. ही अशी स्थिती का झाली? आता याच्यानंतर त्यांनी ठरवून टाकलं होतं की मला मुख्यमंत्री बनायचं नाही. आता संजय राऊतला मुख्यमंत्री बनण्यासाठी ते लंडनला घेऊन जातील. शरद पवार हे गेम चेंजर म्हणून ओळखले जातात, एक राजकीय चाणक्य वगैरे असं त्यांचं रूप आहे. तर ते त्याच्याबद्दल काय? शरद पवारने गेम केलाच ना. त्यांनी एकदा असं सांगितलं होतं की शिवसेना प्रमुखाच्या हयातीमध्ये मला जे जमलं नाही ते मी आता करतोय. आणि त्यांनी अखेरला मातोश्रीचा नाव नेस्तानाबूत केलं. उद्धव ठाकरेंना जो त्यांचा हे होता, वजूद होता, ज्यांच्याबद्दलचा आदर होता, त्या आदरावर त्यांनी पाणी फिरलं. आज सगळ्यात कमी जर उबाठा गटाचे लोक आमदार जर आले असेल, हा पराभव उद्धव ठाकरेंचा नाही, तर हा पराभव त्यांना ज्यांनी घेरलंय आणि ज्यांच्यामुळे ही त्यांची वाताहत झालेली त्या लोकांचा आहे. म्हणून आताही मी एक आमचा त्यांचा स्नेह असल्यामुळे त्यांना एक सांगेल, आताही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा. नसता हे आणि काय करणार आहे आता, आणि काय करणार आहे. आणि जर ते आलेच तर त्याबद्दल निर्णय महायुती घेईल. विजयाचं श्रेय कुणाला द्याल तुम्ही आता? विजयाचं नाही, विजयाचं श्रेय हे कॉमन श्रेय आहे. कॉमन श्रेय आहे. एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांनी सर्वांनी ज्या ताकदीने ही निवडणूक लढवली आणि त्यामुळे त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी जो स्वतःला झोकून काम केलं त्यांना हे श्रेय जातं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.